भ्रष्ट आणि अकार्यक्षम ठाकरे राजवट आणि आता ठाकरे बंधू यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक व महायुतीच्या विजयाचा महासुनामी येणार आहे हे आपण उद्या पाहू. मुद्दा विरोधकांच्या डोक्यात घासतोय. आम्ही मराठीच आहोत, मराठीसाठीच आहोत, मुंबईकरांसाठी आहोत आणि मुंबईकर आमच्या बरोबर आहेत. त्यांच्या बुद्धीमध्ये तेवढंच फिरत असेल तर त्यांना बुद्धिबळाच्या खेळावर आम्ही चितपट करतो. मुंबईकरांना मी आवाहन करेन की ही निवडणूक अति महत्वाची आणि खऱ्या अर्थाने शेवटची तुमच्या हातात असलेली संधी भ्रष्ट अकार्यक्षम अशा पद्धतीने काम करणाऱ्या या ठाकरे बंधूंच्या विरोधात मतदान करण्याचे. भ्रष्ट आणि अकार्यक्षम ठाकरे राजवट आणि आता ठाकरे बंधू यांच्या पक्षाला धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक मुंबईला विकसित मुंबई आणि पायाभूत सुविधांसहित संपूर्ण सेवा सुविधांनी युक्त मुंबई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास आठवलेजी यांच्या नेतृत्वात मिळालेली संधी आहे. परिवर्तन ही नांदी आहे आणि यात मुंबईकर मतदान मोठ्या प्रमाणात तुम्ही करा, विकासाच्या बाजूने करा, मुंबईच्या बाजूने करा, एवढंच आवाहन मी करतो. मग मुंबईकरांचं आता ठरलंय आणि मुंबईकरांनी हेही ठरवलंय की आता थांबायचं नाही. ज्या पद्धतीच्या विकासाची गती मुंबईत सीसी रोड पासून, स्टॉर्म वॉटर ड्रेन पासून, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन पासून अटल सेतू पर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे, त्याला गतिरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा पराभव करायचा आणि आपल्या मुंबईसाठी आपलं योगदान भारी मतदानातून करायचं मुंबईकरांनी ठरवलंय. आणि त्यामुळे निकाल सुद्धा जो येईल तो महायुतीच्या विजयाचा महासुनामी येणार आहे हे आपण उद्या पाहू. हे सांगितलं, त्यांच्या बुद्धी हा खेळ चालू आहे. जनतेमध्ये या पद्धतीचं आव्हान 2014लाही केलं, 17लाही केलं, हाती पराजयच मिळाला. फार जास्त राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला मुंबईकर महत्व देत नाही, तुम्ही देऊ नका. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय, राज ठाकरे हे पराभव मान्य करतायत, त्यांच्या पराभवाची कारणं शोधतायत, त्या पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी तकलादू मुद्दे काढतायत, बुद्धिभेद करतायत, आपल्या पराभवाची कारण मीमांसा करतायत.